सीता ही रावणाची कन्या होती. रामाची सीता कोण? रामाचा जन्म कधी झाला? नमस्कार, तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते. आज आपण आपल्या एक जिव्हाळ्याचा विषय किंवा माझ्यासाठी एक कुतूहलाचा विषय आहे, रामायण. त्याबद्दल थोडीफार चर्चा करूया. प्रभू रामचंद्र यांच्याबद्दल आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे, परंतु ती माहिती कितपत खरी आहे हे आपण कधीच शोधण्याचा प्रयत्न केलेला नाही. मी लहान असताना डीडी नॅशनल वरती रामानंद सागर यांचं रामायण लागायचं. खूप उत्सुकतेने आम्ही रामायण बघायचो. ती सिरियल बघण्यासाठी सगळीकडे पळापळ आम्ही करायचो आणि ती सिरियल बघता बघता राम, सीता, लक्ष्मण, रावण या पात्रांची ओळख होत गेली आणि तो जो इतिहास आहे तो आमच्या समोर उलगडत गेला. तर ही जी रामायणाची मूळ कथा आहे त्याचे लेखक आहेत वाल्मिकी. एक दिवशी माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं की तुला माहित आहे, सीता ही रावणाची कन्या होती. आणि डोक्यामध्ये एक विचारांचं वादळ सुरू झालं की या गोष्टी तर माझ्यापर्यंत कधीच आल्या नाहीत, मग हिला कशा समजल्या? किंवा हा जो इतिहास आहे तो आजपर्यंत मी कोणत्या सिरियल मधून बघितलेला नाही किंवा वाचलेलाही नाही. आणि या प्रश्नांची उत्तरं जेव्हा मी शोधत गेले तेव्हा हळूहळू मला या प्रश्नांची उत्तरं सापडत गेली. वाल्मिकींनी 5 ते 6 हजार वर्षापूर्वी या भूमीवरती घडलेला एक इतिहास, एक संस्कृती आपल्या समोर मांडलेली आहे. या संस्कृतीबद्दल आपल्याला खरंच माहिती हवी असेल तर आपल्याला वाल्मिकींचं रामायण हेच पुस्तक उघडून वाचायला हवं. तेव्हाच आपल्याला खरी कथा ही आपल्याला समजेल. सिरियलवाल्यांनी काय केलं तर या ज्या रामायणामध्ये स्वतः फेरबदल करून लोकांच्या मनोरंजनासाठी त्यांना काय आवडेल, त्यांच्या भावनांना कसा हात घालता येईल हा विचार करून रामायण लिहत गेले आणि ते रामायण आपल्या समोर ठेवत गेले. परंतु हे करता करता जो मूळ इतिहास आहे किंवा रामायणाबद्दल जी मूळ माहिती आहे ती माहिती आपल्यापासून दूर होत गेली आणि आपल्याला तेच रामायण खरं वाटायला लागलं जे आपण सिरियल मधून बघतोय किंवा सोशल मीडिया तर्फे आपल्या समोर जे येतंय. एखाद्या माणसाला कितीही सांगून जर कळत नसेल तर आपण त्याला काय म्हणतो, अरे मी तुला एवढं रामायण सांगितलं तरीही तू मला विचारतोस रामाची सीता कोण? हा प्रश्न आपण सहज बोलून जातो. पण कधी कधी स्वतःलाही हा प्रश्न विचारण्याची खूप आवश्यकता आहे की मला राम कळलाय का? मला सीता कळली आहे का? मला खरंच रावणाबद्दल माहिती समजली आहे का? आणि मी किती वाचलेलं आहे? की मी फक्त ज्या आपल्या कानावरती गोष्टी येतात त्या गोष्टीमधूनच माझं ज्ञान वाढवतोय का? तर असं न करता आपल्याला त्या गोष्टी वाचण्याची खूप गरज आहे. तर 5 ते 6 हजार वर्षापूर्वीचा हा जो इतिहास आहे तो काही काल्पनिक किंवा मनोरंजनासाठी नाहीये, तर ती आपली संस्कृती आहे. आणि ज्या इतिहासामधून आजपर्यंत आपण सांगत गेलेलो आहोत, आपण शिकत गेलेलो आहोत, तो आपला इतिहास आहे. पुढच्या येणाऱ्या पिढीला जर आपण हा खरा इतिहास नाही सांगितला तर ती पिढी यामध्ये अजून काहीतरी भर टाकेल आणि तो खोटा इतिहास पुढे जात जाईल. आणि त्यामुळे काय होणार आहे की जो खरं आहे किंवा जो मूळ गाभा आहे तो कुठेतरी आपल्यापासून दूर जात जाईल. तर असे काही जे प्रश्न आहेत जे कुठेतरी माझ्या समोर एक प्रश्न चिन्ह उभं करत होते, ते प्रश्न किंवा त्या प्रश्नांची उत्तर मी शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते प्रश्न मला तुमच्या समोर मांडायचे आहेत. तर त्यापैकी माझा पहिला प्रश्न असा आहे की भारताव्यतिरिक्त रामकथा कुठे कुठे पोहोचली? रामकथा ही फक्त भारतापुरतीच मर्यादित नाही आहे, तर ती इतर देशामध्येही ती पोचलेली आहे. जसं की पती पत्नीची प्रेम कहाणी म्हणून रामकथा भारतीयांच्या मनात रुजली, परंतु इंडोनेशिया, जावा, सुमात्रा आदी बेटांवर उभारलेल्या मंदिरातील शिल्पातून एक वेगळी रामकथा उदयास आली. त्यामुळे मूळ रामकथा हरवली गेली. तिथे भेट देणारे लोक तिथून एक रामकथा घेऊन येतात. इंडोनेशियातील लोक राम त्यांच्या मातीत जन्माला आला असं मानतात. श्रीलंका, ब्रह्मदेश, तिबेट, नेपाळ,
थायलंड या देशांमध्ये पोहोचलेली रामकथा वेगवेगळी आहे. तिथून आपल्या देशात कशी आली तर सीता ही जनक राजाची कन्या नसून तिचे वडील रावण आहेत. म्हणजे सीता ही रावणाची कन्या आहे. ही जी माहिती आहे ती आपल्याला तिथून आली. आपल्याकडे बदलत्या काळात अनेक रामायणे लिहिली गेली. बौद्ध जातक कथा, जैन रामकथा, अद्भुत रामायण याशिवाय आधुनिक भारतातील बंगाली, मराठी, हिंदी, गुजराती, कानडी, तेलुगू, तामिळ, उर्दू, फारसी इत्यादी भाषातून वाल्मिकी रामायणावर आधारित स्वतंत्र काव्य रचली गेली. 12व्या शतकात कंबनचे तामिळ भाषेत कंब रामायण होते. 16व्या शतकात तुलसीदासांचे रामचरितमानस होते. नंतर संत एकनाथांचे भावार्थ रामायण सामाजिक व धार्मिक राजकीय वातावरणामुळे त्यांनी सांगितलेल्या कथा लोकांनी उचलून धरल्या. त्यामुळे रामायण मूळ वाल्मिकी रामायणापासून दूर होत गेले. माझा प्रश्न दुसरा, जो प्रश्न मला पडला होता की वाल्मिकींचे रामायण पहिल्यांदा कधी गायले गेले, तर त्याचं उत्तर मला मिळालं की वाल्मिकींचे काव्य रामाच्या राज्याभिषेकानंतर 12-13 वर्षांनी प्रथम आश्रमाच्या आसपास वास्तव्यास असलेल्या ऋषीमुनींसमोर आणि नंतर रामासमोर गायले गेले. या आधीच्या 12 वर्षात इतरांनी सांगितलेली रामकथा ह्या एक गोष्टीप्रमाणे होत्या. मूळ वाल्मिकी रामायणामध्ये शबरीची उष्टी बोरे, लक्ष्मण रेषा, खारीचा वाटा ह्या कथाच नाही आहेत. प्रश्न तिसरा की राम व सीता यांचा बालविवाह होता का, तर हो, राम व सीता यांचा बालविवाहच होता. राम व सीता यांचा विवाह स्वयंवर प्रकारातील न होता, तर त्यांचा विवाह बालविवाह होता. मनोरंजनासाठी सीता स्वयंवराचे वर्णन रंगवून सांगितले जाते. रामायण काल्पनिक कथा आहे असं आपण म्हणू शकत नाही, कारण रावणाच्या राजवाड्यापासून ते सीतेला निरनिराळ्या जागी ठेवल्याच्या नोंदी, युद्धस्थळ, राज्याचे विभाग यांची माहिती श्रीलंका सरकारकडे जुन्या नकाशांच्या सविस्तर माहितीसह आहे. प्रश्न चौथा की रामायणामध्ये किती श्लोक आहेत, तर रामायणामध्ये 24,000 श्लोक असून 500 प्रकरण आहेत व 7 भागात रामायण विभागले गेलेले आहे. प्रश्न क्रमांक 4, जो माझ्या दृष्टीने खूपच महत्वाचा आहे की रामाचा जन्म कधी झाला. त्याचं उत्तर असं आहे की रामायणातील काही घटनांचे वर्णन केलेले आहे. त्या वर्णनांच्या आधारे श्रीमती सरोज बाला व श्री पुष्कर भटनागर या 2 IRS अधिकाऱ्यांनी प्लॅनेटेरियम सॉफ्टवेअरचा वापर करून त्यावेळी असलेल्या आकाशातील ग्रह ताऱ्यांची स्थिती पाहून आजच्या कालगणनेत ग्रह ताऱ्यांची स्थिती कशी होती, त्यावेळीची तिथी, नक्षत्रे व काळ इत्यादीचा अभ्यास करून इसवी सन पूर्व 10 जानेवारी 5114 ही रामाची जन्मतारीख मिळवली. 25 वर्षाचा राम वनवासात गेला. वनवासाच्या 13व्या वर्षात रामाचे खराशी मोठे युद्ध झाले. त्यावेळी सूर्यग्रहण असल्याचे वाल्मिकींनी लिहून ठेवलेले आहे. रामायण काल हा 7000 वर्षापूर्वीचा आहे. टीव्हीवरील रामायणावर मध्ये आपल्याला ज्या गोष्टी दाखवल्या जातात त्या कुठपर्यंत योग्य आहेत किंवा खऱ्या आहेत त्याचा अभ्यास आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून पुढच्या काही व्हिडिओमध्ये मी रामायणातील प्रत्येक पात्राबद्दल जो काही थोडाफार अभ्यास केलेला आहे त्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हालाही जर माहिती असेल किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल जर काही वेगळी माहिती असेल तर तुम्ही कृपया करून सांगा, जेणेकरून माझ्याही ज्ञानामध्ये भर पडेल आणि मलाही रामायणाबद्दल अजून चांगल्या गोष्टी कळतील. आणि मी तुम्हा सर्वांच्या कमेंट्सची आतुरतेने वाट बघत आहे आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागतच करेन जर तुम्ही मला या गोष्टी सांगितल्या तर. धन्यवाद.